हा. शेतकऱ्याच्या मालाला कोणी असं नाही करायला पाहिजे. स्वतः शेतकरी कष्ट करून ते पिकवतात, त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला घ्यायला कोणी काटकसर करू नये. एवढे द्या तेवढे द्या अजिबात म्हणू नये. त्याच्याकडे खूप मेहनत असते. एवढी मेहनत कुठलेच सरकारी अधिकारी. शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. चिंच आहे बघा. आणि हे वाले आंबावर आहे. सगळं यांच्या शेतातले बघा. हे म्हणजे 200 रुपये. हिरवा गोळा मसाला पण मटन मसाला कितीला आहे? 600 रुपये. 1500 रुपये काय. हे वाला कडा कितने काय? 500 कितीला? 1500 500 1500. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आपण आलो आहे वाशीला, वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरला. इथे ना महालक्ष्मी सरस म्हणून एक एक्झिबिशन भरला आहे. याची तारीख आहे 24 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत. तर आपण आता बघणार आहोत हे एक्झिबिशन. इथं भरपूर आतमध्ये स्टॉल लागले आहे आणि हे ना वाशी स्टेशनच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे एक्झिबिशन. तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला प्लीज एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. चला मग. या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनचा जो मुख्य आकर्षण आहे, हे बघा, देशभरातील 2400 खाद्यपदार्थ, मसाले, हात मागावरचे कपडे आणि ग्रामीण कला कुसूर आणि खूप काही. ठीक आहे, या मग या एक्झिबिशनला. मित्रांनो, हे बघा, तुम्ही वाशी स्टेशनवरनं लेफ्ट मारले ना तर इथं राईटला यायचं. आणि हे बघा, हे गेट नंबर 2 आहे. या गेट नंबर 2च्या आतमध्ये एक्झिबिशन चालली आहे. चला. हे बघा, आतमध्ये आल्यावर आहे ना आपल्याला बघा एकदम भव्य देखावा दिसतोय बघा तुम्हाला. हे बघा किती मस्त सजवले बघा तुम्ही. हे बघा, ग्राम विकास व पंचायत राज विभाग बघा, यांचं डेकोरेशन बघा कसं लावलंय बघा, किती सुंदर आहे बघा हात. आणि इथं आपलं गेटवे ऑफ इंडिया बघा. इथं हे सेल्फी पॉइंट पण आहे बघा. असं दिसतंय ते बघा आतून, किती छान दिसतंय. आपण जाणार आहोत पहिल्या काउंटरला इथं आतमध्ये. हे जिल्हा जालना म्हणून आले ताई. ताई, तुमच्याकडे काय काय आहे? माझ्याकडे धने पावडर आहे, गुळातली आवळा कॅन्डी, साखरेतली आवळा कॅन्डी आहे, 4 प्रकारच्या डाळी आहे, तूर, उडीद, मूग आणि हरभरा, जिरे आहे, तसेच लेमन चटणी, एक गुळातली, ही साखरेतली. हे तुमच्या डाळ शेतातली आहे का? हो. तुमच्या स्वतःच्या शेतातली? हा. ठीक आहे. शेतकऱ्याच्या शेतातला माल आम्ही खरेदी करून प्रोसेसिंग करतो. ठीक आहे, चालेल. आणि आवळा कॅन्डी हे पण शेतात आहे तुमच्या? हा, आवळा शेतातला घेतो शेतकऱ्याचा आणि आम्ही प्रोसेस करतो, आम्ही पॅकिंग करून. आपण हे बघा, रायगड इथून आले ताई. काय काय ताई तुमच्याकडं? आमच्याकडे कडधान्य आहे, वाल, मटकी, मूग आहे, चवळी आहे आणि पोहे आहेत. रव्याचे खास पोहे आहेत, भाजका पोहे आहे, लाल पोहा आहे, कुरमुरे आहेत, नाचणीचे पोहे आहेत, नाचणीचे कुरमुरे आहेत, ज्वारीचे कुरमुरे आहेत. हे सगळे पोहे तुमचे? हे पोहे, हे नाचणीचे कुरमुरे आहेत, कुरमुरे आहे का? हे लाल पोहा आहे, हे रोस्टेड पोहे आहेत आणि ते पोहे आहेत, चिवडा पोहे. ह्याची प्राइस काय कुरकुरेची नाचणीचे? ते 40 रुपये. हे 40 रुपये. स्वस्त आहे खूप. किती ग्राम आहे? 100 ग्राम आहे ना. ठीक आहे. आणि याची ज्वारी कुरमुरेची 100 रुपये. 100 ग्राम आहे ना. आणि हे काय आहे ताई? हे नाचणीचे पोहे आहेत, नाचणीचे पोहे खास आहे मुलांचं, लहान मुलांसाठी आहेत. लहान मुलांसाठी का? म्हणजे आम्ही करायचं असतं ना, त्या प्रकारे दुधात मिक्स करून असं दिलं तर म्हणजे कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्स. हे बघा, हा, हे ताई आहे ना रत्नागिरीवरून आले आपल्याकडे. बोला ताई. नमस्कार, मी हेमलता केशव गिडे, जॅक्प्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची सचिव आहे. आमच्याकडे आम्ही फणस प्रक्रिया याच्यावर आम्ही काम करतो. आमच्याकडे फणस पावडर, फणस गरे आणि इतर सर्व कोकण प्रोडक्ट्स आहेत आणि त्याला इकडे खूप छान रिस्पॉन्स मिळतो. मी एक एक प्रोडक्ट दाखवू शकतो म्हणजे कुठले कुठले?
आमच्याकडे फणस पावडर आहे. ही फणस पावडर आहे, ग्लुटेन फ्री आहे आणि याच्यामध्ये आपण ही रोजच्या जेवणामध्ये आपण वापरू शकतो. शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल पण त्याच्याने कंट्रोल होतं. जांभूळ स्ट्रिप्ट आहेत आपल्याकडे, ज्या फक्त जांभळाचा रस आहे ना तो सुकवलेला आहे, त्याच्यामुळे शुगर वगैरे काही ऍड केलेली. काय रेंज आहे याची? हे 260 रुपये. 260 रुपये. कोकम आगळ आहे, कोकम सिरप आहे, आंबा आमरस आहे, हापूस आमरसचं काय प्राइस आहे? 300 रुपये. 300 रुपये. आणि कोकम सिरप आहे, हे 200 रुपये. हे कोकम 200 सिरप, कैरी पण, जांभूळ सिरप, आवळा सिरप आणि करवंद सरबत पण आहे. हा. आणि तूप आहे, गावठी गाईचं तूप आहे. तूप काय रेंज आहे काही? 700 रुपये अर्धा किलो. 700 रुपये अर्धा हा. किलो. हे आमच्या महिलांचाच पशुपालनाचा व्यवसाय आहे, त्यांच्याकडून आम्ही खरेदी करून विक्रीसाठी आणतो. काजू आहे. काजू काय रेंज आहे? काजू आहे 1200 रुपये किलो. 1200 रुपये. आंबा पोळी आहे, आवळा पेठा आहे, चटणी आहे, लोणची आहेत सर्व प्रकारची. आणि हे मिरची सांडगी मिरची, सांडगी मिरची आहे, टाक मिरची आहे. सांडगी मिरची 80 रुपये 100 ग्रॅम आहे. टाक मिरची आहे 100 ग्रॅम 100 रुपये. फणसाची भाजी आहे आपल्याकडे, रेडीमेड आहे का? रेडीमेड, आपण फक्त फोडणी द्यायचे आणि ते तयार होतं. हळद आहे, गावठी हळद, कोकम आहे. धन्यवाद. बघा हे यवतमाळवरून आले ताई. ताई काय आहे? कवट आहे, खवट आहे का? काय प्राइस आहे याची? 20 रुपये. 20 रुपयाला का? आणि हे चिंचेचे सगळे हे वाले ते पण आहे का? तेच आहे का? सेम आहे का? ठीक आहे. आणि 300 रुपये. 150 आणि हे 120 ला. हे बघा आमच्याकडे चिंच आहे बघा. आणि हे वाले तेच आहे का? 120 रुपये किलो. हा सगळं तेच आहे. एवढं चिंच आहे तुमच्याकडं? भरपूर आहे. आणि ह्या वाल्या ते गोड आहे चिंच. हे गोडे चिंच आहे. आणि हे वाले ते पण तसे. ते पण तसंच आहे का? ठीक आहे. छान आहे म्हणजे. बघा यांच्याकडे चिंचा वेगवेगळ्या प्रकारच्या. तुम्ही या काउंटरला यवतमाळच्या वणी यवत. आणि हनी कितीला? 160. 160. म्हणजे तुमच्या कंपनीच आहे का स्वतःच? ही पण का? वंदन कंपनी नाही का? कंपनी. वंदन कंपनी काय मागे. बघा हे ताई पुण्यावरून आले. हा ताई काय काय आहे तुमच्याकडं? आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ आहे, आंबेमोहर तांदूळ आहे, हातसाडी पण आहे आणि पॉलिशवाला पण आहे. पॉलिशवाला पण आहे. हो. काय रेंज मध्ये तरी पण? हातसाडी इंद्रायणी आहे 120 ने, आंबामोहर आहे 150 आणि पॉलिश आंबामोहर आहे 120 ने आणि इंद्रायणी पॉलिश आहे 80 रुपये किलो. 80 रुपये. सगळं आपलं ऑर्गॅनिक. हे इंद्रायणी आहे का? इंद्रायणी आहे. हो इंद्रायणी हातसाडी आहे. हे कसे किलो बोलले तुम्ही? हा 120 रुपये किलो. हा 120 रुपये किलो. आणि हा वाला फाईन पावडर तोच आहे. तोच आहे का? हा पॉलिश वाला आहे ना. हा पॉलिश वाला आहे का? हा पॉलिश वाला 80 रुपयाला. हो. आणि दुसरे आंबेमोहर आहे. आंबेमोर आहे का? हा 120 ला आंबेमोर. हा आणि हे वाले 150 रुपये. 100 आंबेमोहर आहे 150 रुपये. 150 रुपये. बघा यांच्याकडं पुण्यातनं ते आले यांच्याकडे तांदूळ आहे. आणि काय काय हे शेंगदाणे वगैरे हे भाजके शेंगदाणे आहेत. काय रेंज आहे? हे 350 रुपये किलो म्हणजे 75 रुपये पाव. 300 रुपये किलो. आणि हा गावरान मसूर आहे गावरान 60 मसूर आहे रुपये का? पावशेर 75 रुपये. 75 रुपये. आणि हे हे घरचे धने आहेत, धने आहे गावरान का? गावरान धने. गावरान धने तुमचे कशी पिशवी? ते 80 रुपये पाव आहे. 80 रुपये पाव आहे का? ठीक आहे. आणि आपलं स्पेशल उरड्याचे थालीपीठ आहे. हे थालीपीठ आहे का हे? थालीपीठ भाजणी बनवतो आम्ही कशापासून सांगा तुम्ही? हुरड्यापासून. उद्यापासून. ओला हुरडा असतो ना, ज्वारीचा ओला हुरडा, हा. तर त्या हुरड्यापासून हुरडा वाळवला जातो, भाजून वाळवला जातो आणि त्यानंतर त्याची ती भाजणी केली जाते. ते पण आम्ही चुलीवरच करतो चुलीवरच ते करतो. गावरान पद्धतीने. हम्म. आणि त्याचे एक थालीपीठ कापडावर थापून घ्यायचं आणि ते तव्यामध्ये टाकून एकदम खरपूस भाजून दही आणि ठेच्यासोबत खायचं. खूप छान आणि खूप हेल्दी आणि खूप हे येते, हे पौष्टिक आहे. तुमचं शेतातलं आहे का वगैरे? आमच्या शेतातले ज्वारी. शेतातले. हा, अजून काय आहे ह्याच्यातलं? नाचणी सत्व. हे नाचणी सत्व जे असतं ते आम्ही हे करून नाचणी भिजवून त्याला मोड आले, बारीक बारीक मोड आल्यानंतर ते परत बाहेर काढून ते वाळवून दळून आणलेले आहे. दळून आणलं. ठीक आहे. आणि ते अजून आता काय? थंडी ह्या उन्हाळ्याच्या दिवसात खूप पौष्टिक आहे पौष्टिक आणि असते. थंड असते. थंड असतं. ठीक आहे. तुमचं पुण्याला कुठे आहे ते?
पुण्याला मावळमध्ये. मावळमध्ये. हो, मावळमध्ये तिकोना पवनानगर लोहगड तिकोना किल्ला आहे ना तिथे. ताई हा म्हणजे हे काय काय तुमच्याकडे बघायला? माझ्याकडं ज्वारी, बाजरी, गहू, खपली गहू. आणि हे कुठून आले तुम्ही? कुठून आले? धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगतवाडी तालुका, तुळजापूर जिल्हा, धाराशिव. तुळजापूर. हा. ठीक आहे. तुम्ही दाखवू शकतात काय काय? सांडगे. हो. हे बाजरीचे खरवडे, खरवडे काय प्राइस आहे? ह्याचे 70 रुपये. 70, 200 ग्राम. आणि हे डाळीचे सांडगे, मूग डाळीचे सांडगे, ह्याचे 70 रुपये. मूग डाळी. मोठा आहे. हा. आणि खीर, खपली गव्हाची खीर. ही खपली गव्हाची खीर आहे का ही? पूर्ण जुनी येते. हे गहू इथं दुर्मिळ झालेत, जास्ती भेटत पण नाही. भेटत नाही. हे शेतकरी जास्त पिकवत पण नाही, कारण त्याला कष्ट भरपूर लागतं आणि जास्ती पिकत नाही. काय रेंज आहे याची? ह्याची 110 रुपये किलो. 110 रुपये. 10 रुपये किलो. आणि आणि हा पूर्ण ऑर्गॅनिक माल आहे. हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे? पूर्ण ऑर्गॅनिक आहे. फक्त शेणखतावर आणि कडुलिंबाचा पाला वगैरे घालून त्याची फवारणी केलेली आहे का, ते राहतं. हे बघा मित्रांनो, हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. ह्याची काय रेंज आहे? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो आहे बघा. पूर्ण ऑर्गॅनिक, त्याच्यात काहीच कसलीच भेसळ नाही. कशीच काहीच स्वतः पिकवलेलं, स्वतः काढलेलं, स्वतः केलेलं करून 1-4 दिवसापूर्वी आणलेले येतात. आणि हे काय? ते ज्यूट ज्वारी, जूट ज्वारी, हे पण ऑर्गॅनिक आहे. पूर्ण ऑर्गॅनिक. ह्याची काय रेंज आहे? 75 रुपये किलो. 75 रुपये किलो. आणि ही बाजरी, बाजरी, बाजरी ह्याची काय रेंज आहे? 75 50 रुपये. रुपये किलो. 50 रुपये किलो. स्वस्त आहे तुमच्याकडे तरी पण. स्वस्त आहे तरी पण घ्यायला नको म्हणतात ते बघा. हा. शेतकऱ्याच्या मालाला कोणी असं नाही करायला पाहिजे. स्वतः शेतकरी कष्ट करून ते पिकवतात, त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला घ्यायला कोणी काटकसर करू नये. एवढे द्या तेवढे द्या अजिबात म्हणू नये. ठीक आहे, ठीक त्याच्याकडे खूप मेहनत असते. एवढी मेहनत कुठलेच सरकारी अधिकारी नाही करत. नाही करत. नाही एवढी करत. मेहनत करायला लागते शेतकऱ्यांना. शेतकऱ्याला बरोबर आहे तुम्ही. आणि तुमचं म्हणजे हे शेती कुठे म्हणजे तिथंच आहे का? गावातच शेती आहे? तिथंच आहे. शेतीतच पिकवलेलं आहे आपलं सगळं. डाळ मिळाली घरची आणि डाळी करून म्हणजे पिकं काढून मग डाळी करायच्या आणि मग ते बनवायचे. ते बनवायचं. ठीक आहे. आता तुम्ही इथंच राहणार आहे कुठं म्हणजे किती दिवसासाठी तुम्ही इथं? 4 तारखेपर्यंत आहे. 4 तारखेपर्यंत. ठीक. हे बघा, हे ताई आहे ना, बीडवर ना आले. ताई बोला, काय काय तुमच्याकडं? आमच्याकडे गहू, ज्वारी, पुन्हा हरभरा डाळ. थोडं सांगाल का काय रेंज मध्ये म्हणजे डाळ कुठली? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो आहे. हे बघा, ही डाळ. ठीक आहे. आणि हे गहू? गहू 60 रुपये किलो. काय 60 रुपये किलो. हे म्हणजे तुमच्या शेतातले काय? शेतातले सगळं यांच्या शेतातले. बघा, हे बीड जिल्ह्यातले आले आई. यांच्याकडे वेगळी ही कुठली डाळ? मिक्स डाळ आहे का? नाही हे तूर डाळ. ही तूर डाळ आहे का? ही थोडी वेगळी वाटते. घरी बनवलेले. पॉलिश आहे? नाही पॉलिश. पॉलिश नाही ना? विदाउट पॉलिश. हे कसे किलो? 180 रुपये किलो. हे 180 रुपये किलो. आणि ही वाली? ती 150 रुपये किलो. ही 150 रुपये किलो. आणि ही चणा डाळ? 100 रुपये. ही 100 रुपये किलो. आणि बाजरीची काय ह्याची? ज्वारी ज्वारीची काय प्राइस आहे? ती 70 रुपये. 70 रुपये किलो. आणि गहू? ती गहू 60 रुपये. 60 रुपये किलो. बघा काय युट्यूबवर टाकणार आहे का? आता बघा, हे ताई आपल्या गडचिरोलीवरनं आले. ताई तुमच्याकडे काय काय आहे? आंबाडी फुल आहे, मटारू आहे आणि कोचई, मोहा फुल आहे, दही मिरची आहे आणि तांदूळ आहे. तांदूळ आहे. श्री 101 तांदूळ आहे. हे काय? पोहा फुल आहे. पोहा फुले. काय प्राइस आहे? त्याचा लाडू सुद्धा बनवू शकतात, असं भाजून. बाजू सुद्धा पण लाडू पण बनवू शकतो का मित्रांनो? आणि हे तांदूळ आहे का? काय प्राइस आहे? 101 आहे, ते श्री 101. कुठली तांदूळ आहे? 180 ग्राम तांदूळ आहे. आणि हे आंबाडी फुल कितीला आहे? 130 आहे. 130 आहे का? हे आंबाडी फुल बघा 130 आहे. आणि हे वाले ती आहे का? कसे आहे? 70 रुपये. 70 रुपयाला. बघा हे आंबाडी फुल बघा, हे सॅम्पल ठेवलं त्याला पण नाही. आणि हे काय ताई? हे जमिनीतले आहे. हे आणि जमिनीतले? हे वरचे आहे ना, हे वेदीचे. हे वेदीचे आहे का? हे एकच आहे, एकच झाडाचे एकच आहे आहे, का? पण हे जमिनीतले आहे आणि हे वरचे आहे. हे वर्षी आणि हे जमिनीतले. सुरण बोलतात का त्याला? मटार मटार बोलतात. मटाव बोलतात का? काय रेंज आहे याची? 100 रुपये किलो. 100 रुपयाची. बघा मस्त आहे. अर्धा किलो. अर्धा किलो. आणि हे काय? ही कोचई आहे. पोचाई आहे का? भाजी दाखवा मला भाजी कोणी. बनवू शकतो आपण. याचा शॅम्पल नाही आहे सर आमच्याकडे, कारण पॅकिंग आहे ना हे. पॅकिंग आहे. ठीक आहे. याच्या भाजी बनवून खाऊ शकतो. हे मुडव्यासाठी आणि कशासाठी? मुडव्यासाठी आणि पोटदुखीसाठी वगैरे छान असतं. छान वाटतं. उपयोग पडतात. उपयोग पडतो. ठीक आहे. बघा ताई हे वर्धावरनं आले. ताई
ताई तुमच्याकडे काय काय आहे? माझ्याकडे सर वायगाव हळद तर फेमसच आहे. वायगाव हळदाची हळद आहे आणि कुरडी आहे, मुंगवडी आहे, साबुदाणा पापड आहे, आवळा कॅन्डी आहे, मसाले कॅन्डी आहे, मुंगवडी आहे आणि दही मिरची आहे. दही मिरची. आणि या हळदाची प्राइस काय तरी पण? हे हळद सर आमची जी 600 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो म्हणजे कसं सरकार जे आता सेलम हळद आहे ती सेलम 50,000 रुपये 50 क्विंटल पिकते एका एकर मध्ये, तर आपली 20 ते 25 क्विंटल पिकते. त्याच्यामुळे आणि एक आपले जमिनीमध्ये एक विशेष आहे का आपली जी हळद आहे ते कॅन्सरवर चालते, अटॅकवर चालते आणि ऍसिडिटीवर पण चालते आणि याच्यापासून अनेक आरोग्य आपलं दूर होतं. त्याच्यासाठी म्हणून आपली हळद महाग आहे आणि लोकांना वाटते का नाही आपली हे हळद का महाग आहे, ती सस्ती आहे ना आपली हळद का महाग आहे असं वाटते. पण जे लोक नेहमी वापरतात तर ते लोक घेऊनच राहिले. आणि आपला स्टॉल नंबर आहे 9. असंच जर कोणाला सांगायचं असलं तर स्टॉल नंबर 9. आणि हे म्हणजे तेच हे ह्याचेच बनवलं ना तुम्ही हळद? ही ओली हळद आहे. ही ओली हळद आहे बघा. ही हे हळद बॉईल केल्यानंतर हे आपल्याला सुकवायची आहे 20-22 दिवस. 20-22 दिवस सुकल्यावर 1 महिना सुकल्यानंतर अशी भेटते. पॉलिश करावं लागते त्याला. पॉलिश करावं लागते आणि पॉलिश केल्यानंतर मग असा पावडर होतो. म्हणजे या हळदचं बॉईल करायची बॉईल करायची आणि 1 महिना वाळवायची आणि वाळवल्यानंतर मग त्याला पॉलिश म्हणजे हे करायची, ड्राय करायची आणि नंतर मग त्याचा पावडर होते. त्याच्यावर पावडर. बघा हे ताई अहिल्यानगर वरनं आले. ताई काय काय आहे तुमच्याकडं? आमच्याकडे बिगर पॉलिश सगळे तांदळाचे प्रकार आहे, प्लस मसाले, अजून कडधान्य आहे. कडधान्य काय रेंज मध्ये तरी पण? कडधान्य 150-200 पासून. आता हे गावरान मटकी कितीला आहे? 200 रुपये रुपयाला किलो. आणि खायला एकदम छान आहे. खायला भिजायला एकदम. पण म्हणजे पूर्ण मटकी भिजणार. प्लस हे जे मोहरी आहे ना, मोहरी ती जी जाड असते ती दाताला लागते खाताना, भाजी ही अजिबात लागत हे जे नाही. लागणार मला. हे गावरान हरभरा आहे, हे पण पूर्ण भिजायला आणि कच्चे खायला सुद्धा छान. छान आणि तीळ पण पूर्ण तेल आहे त्याच्यामध्ये, अशी टप पुरे म्हणजे जास्त तेल आहे त्याच्यात टप, असं म्हणजे गावरानच आहे. असे व्हाईट तीळ नाही पॉलिशची. आणि परत मुगाची डाळ आहे ती पण विदाऊट पॉलिश आहे. हे विदाउट पॉलिश आहे का मुगाची डाळ? Without, फक्त 150 रुपये किलो ना? हा. आणि हे हुलगे गावरान गावरान जुने हे हुलगे होते पहिले, आता ते हायब्रिड आले आणि याच्यामध्ये खरे खायला चांगले. हे मला द्याय. परत ही चवळी आहे, ही पण गावरान आहे. आणि हरभऱ्याची डाळ जात्यावरची आपली आणि तुरीची डाळ आहे. तुरीची परत डाळ. हा बक्षी गवळी आहे, हा शुगर बीपी मधुमेह याच्यासाठी वापरतात आणि याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी, डायजेशन वगैरे छान होतं. छान होते. आणि परत तांदूळ आहे ना, इंद्रायणी तांदूळ आहे तांदूळ. ना सगळे बिगर पॉलिश आहे. हा जिरे साळे इंद्रायणी आहे. परत अजून हा जुनी जात आहे कोळपी म्हणून. हे काली मुचे बासमती आहे ब्राऊन आणि हे वाडा कोण. ते बासमती छान आहे. हो. आणि हे कांदा लसूण मसाला हे महिला सगळे करतात. आणि कांडपवरचे सगळे मसाले, ही हळद पावडर आहे, जिरा धना पावडर आहे आणि ही लाल मिरची. लाल मिरची पावडर. हे बघा मित्रांनो, इथं भरपूर स्टॉल आहे बघा. सगळे स्टॉल मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा. बघा हे ताई धुळेवरनं आले. मग ताई तुमच्याकडे काय काय आहे म्हणजे? ज्वारी भाजलेली, भाजलेली ज्वारी आणि शेंगदाणे पण आहे का? नाचणी आहे का ती? बाजरी बाजरी काय काय म्हणजे काय प्राइस आहे? 100 रुपये. 100 रुपयाला. सगळं रोस्टेड आहे, बिना सगळे तेलाचे. रोस्टेड आहे का बिना तेलाचे? हो. सोयाबीन आहे, हे काय? ही पालक सेव आहे ही पालक शेव कितीला आहे? 100. 100 रुपयाला. ही सोयाबीन आहे 100 रुपये. हे कितीला? 100 रुपये. काय आहे? सोयाबीन सोयाबीनचे. आणि हे ज्वारीचं. हे बघा ही ज्वारीची, म्हणजे हे भेळ सारखी आहे ना एकदम? हो, चिवडा घेतो. चुरासारखी बघा. ही पण नाचणी का? हो, नाही बाजरी आहे. ही बाजरी आहे का? आणि हे वाले ताई ही नाचणी. हे नाचणी आहे का? बघा मस्त आहे बघा. यांच्याकडे हे चुऱ्यासारखं आहे, त्यांनी स्वतः बनवलेलं आहे बघा. हे सॅम्पल त्यांनी ठेवलंय बघा इथं. हे ताई आहे ना आपले नाशिक वरनं आले. ताई काय काय तुमच्याकडं? आमच्याकडं लाकडी घाण्याचं तेल आहे, हातसडीचे तांदूळ आहे, हिरवा मसाला आहे, भाजणीचं पीठ आहे, गुळ आहे, गुळ पावडर आहे, कुरडया पापड्या शेवया आहे, शेंगदाणे आहे. गुडची काय रेंज आहे? काय प्राइस आहे? हे 90 रुपयाला. आणि हे वाले ते 80 रुपयाचे. हे 80 रुपयाला. ते काय ताई?
शेवय शेवय आहे का? आणि हे तांदूळ वगैरे हे हातसडीचे तांदूळ आहे, हाताने काढलेले तांदूळ आहे. हाताने काढलेले तांदूळ आहे का? म्हणजे बिगर पॉलिश हो, पण हाताने कुठलेले ओरिजिनल आहे. ओरिजिनल. आणि हे काय ताई? तेल आहे, सर्व लाकडी घालण्याचं. सर्व लाकडी घालण्याचं तेल आहे. काय रेंज आहे याची पण? तो 500 रुपयाचा किरस नाही. शेंगदाणा तेल 400 रुपये. शेंगदाणा तेल 400 रुपये. हे वाले हे वाले का? शेंगदाणा हे काय प्राइस आहे? 400 रुपये. ठीक आहे. हे तुम्ही स्वतः बनवतात का? ठीक आहे. तर हे आपल्या ताई आहे ना, कोल्हापूर वरून आले. ताई काय काय आहे तुमच्याकडं? मध आहे, तूप आहे, थालीपीठ भाजली मिक्स पीठ आहे इन्स्टंटची. तुम्ही दाखवू शकता का काय काय? हो, दाखवू शकते की सर. हे धान्यापासून बनवलेलं थालपीठ भाजणीचं पीठ आहे, कोकणी वड्यांचं पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, पंचडाळीचा डोसा आहे, नाचणीसाठी इडली केलेली आहे, ढोकळा आहे, आजरा घनसाळ आणलेला आहे आणि एकदम ओरिजिनल वासाचा आजरा घनसाळ आहे. बिगर पॉलिशचा तांदूळ आहे. बिगर पॉलिशचा तांदूळ. काय प्राइस आहे याची? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. पण त्याची क्वालिटी पण तेवढी आहे. केवढी आहे? तुम्ही मला सगळीकडे 80 रुपये 100च्या आत आहे तुमची 100. कारण आजरा घनसाळ मिळत पण नाही जास्त, त्यामुळे त्याची क्वालिटी एकदम ओरिजिनल आहे. 180 रुपये किलो आहे. मध आणलेला आहे, मधामध्ये फ्लेवर आहेत, जिंजर फ्लेवर आहे, आणि नॅचरलचा आहे, हा नॅचरल मध्ये आहे. काय प्राइस आहे याची? याची प्राइस 500 रुपयाला आहे. 500 अर्धा किलो. रुपये. अर्धा किलो 500. म्हणजे पूर्ण प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे. वेगवेगळी प्राइस. हा. ठीक आहे. आणि ह्याची घी ही 850 रुपयाला किलो. 850 रुपये. हा. अजून ते नाचणी वगैरे नाचणी तर आहे की सर. काय प्राइस आहे नाचणी आपली? बघा आता दुसरी एंट्री बघा. तर बघा त्याच्या आतमध्ये आपण आता गेलेलो. आता आपण आलो आहे या आतमध्ये, म्हणजे इथं आता आपण आतमध्ये जाणार आहोत. इथं पण भरपूर काउंटर लागले. बघूया आपण आता आतमध्ये काय काय. बघा सुंदर देखावा बघा इथं आपल्या महाराष्ट्राचा. बघा किती मस्त देखावा आहे बघा. आपल्या पांडुरंगाचं सुंदर रांगोळी काढली आहे. आणि बघा इथं हे स्टॉल आहे बघा आतमध्ये. बघा हे ताई आहे ना, गोंदियावरनं आले. काय काय ताई तुमच्याकडं? माझ्याकडे नऊवारी रेडी टू वेअर नऊवारी साड्या आहेत. 0 to 10 इयर पर्यंत आहेत आणि फुल साईज मध्ये आहेत. XL, XXL, XXL मध्ये. आणि जर शिवायला आणले कोणी तर आम्ही लगेच शिवून पण देतो. मशीन पण आणली आहे इथं, मेजरमेंट नुसार शिवून देतो. काय रेंज मध्ये तरी पण ही साडी काय रेंज मध्ये? 4000 पासून. 4000 पासून स्टार्ट आहे का? लहान मुलांची पण आहे काय? हो, लहान मुलांची 1500 पासून. 1500 पासून. बघा यांच्याकडे छान छान साड्या आहे बघा. हे कितीला ताई? 3,500 रुपये. हे बघा हे पण त्यांनी बनवलंय स्वतः मशीन मध्ये. हे केसच आहे. कितीला तरी पण रेंज? हे 30ला आहे आणि हे 20ला आहे. हे 20ला. हे 30ला आणि हे 20ला. राजस्थानचं आहे. बघा हे बाण मारतात ते बघा. क्या रेंज में सर? क्या रेंज में? ये 1750 का है. 750 का है. ठीक है. ये भी ऐसा, ये भी क्या अलग अलग प्राइस है. प्राइस? इसका प्राइस क्या है? 2000. म्हणजे ये सब लिखा है क्या? ये क्या रेंज में? ये 2800 का. 2800. ये हैंडमेड आपने बनाया क्या खुद से? पूरा हैंडमेड. ये वाला वो 3000. 3000 का. ठीक है. और आपके पास क्या क्या है, मतलब ये सारा? जैसे कि इयररिंग्स है, चोकर है और की रिंग है, ज्वेलरी है, फिंगर रिंग, ब्रोच, ring. ऐसे सब है. क्या ये? एंकलेट है, एंकलेट भी है क्या? ये वाला भी मस्त है. कितने का है? वो 1250 का. 1250 रुपीज का है. और ये सब इयरिंग्स वो इयररिंग्स 300-200 की रेंज में ही है. 300-200 के रेंज में. देखो ये मस्त इयरिंग्स है बघा इथं.
छान आहे बघा एकदम. हे बी क्या हे वाले किती आहे? हे वाला ते कितना आहे? 1500चं आहे. हे 1500 आहे का? ठीक आहे. आणि हे वाले त्याच्यामध्ये सगळे चोकर वेगवेगळे आहे. हे 700चं आहे, हे 1000चं आहे, हे 800चं आहे, अच्छा हे 500चं आहे. सगळे वेगवेगळे रेंज. सगळे वेगवेगळे design आहे. ठीक आहे. हे वाले छान आहे. हे कितीला आहे? 1000. 1000 आहे का? ठीक आहे. आणि ड्रेसेस वगैरे काय आहे तुमच्याकडे? ते कॉर्ड सेट आहे 3000चं आहे. 3000 चे स्टॉक्स आहे. ठीक आहे. आणि हे बॅग्स वगैरे हे 3000, 3500 सगळे वेगवेगळे. सगळ्या वेगवेगळे. हे बघा हे आंध्र प्रदेश वरून आले हैं. इनच्याकडे बघा वेगवेगळे डिजाइन है. हाँ दीदी क्या क्या है आपके पास? ये क्या लाइट का क्या प्राइस है? ये वाला हे 2000 का 300 ये 2000 का लाइट है. और ये वाला सेम रेट सेम रेट है. ये वाला भी सेम सेम. और ये छोटे वाले हे 500 ये 500 रुपए के. और ये क्या है मतलब ये क्या डिजाइन है मतलब क्या है? ये लेदर है मतलब ये घर पे लगाने के लिए ना अपने डोर हैंग हम्म डोर हैंग डोर हँग के लिए. ठीक है. डोर हँग के लिए बघा यांच्याकडे आहे. आणि ये वाला कितने का है? वही जोड़ी है जोड़ी है क्या? जोड़ी का 500 जोड़ी का 500 रुपए. ठीक है. ये वाला भी अच्छा है. ये गणपतीचे बघा डोर हँग है. फ्रेम का हाँ ये फ्रेम है क्या घर पे फ्रेम लगाने के लिए? और ये भी है क्या सर? हाँ टेबल लैम्प टेबल लैम्प भी है क्या आपके पास? क्या रेंज है? प्राइस क्या है उसका? नहीं ठंड में तुम घर में कष्ट नहीं प्राइस क्या है उसका? वाला का 2000 2000 रुपये. ठीक है. बघा हे लोक झारखंड वरून आले. क्या रेंज है नेकलेस का तभी? 500 का आएगा. बाय वन कितने का? 500. 500 रुपीज का. ठीक है. और ये वाला ये आपका 600 का आएगा. 600 का. ये वाला ये 750 आएगा. इसको दोनों का इयरिंग छोटे. ये भी कड़ा. ये वाला कड़ा कितने का है? 500 का सिंगल है. 500 का सिंगल है. नींबू लिप्टी करना. और ये इयरिंग्स कितने का है? 250 150 350. कौन सा? 250 बघा 850 का. 150 बघा. मस्त मस्त आहे बघा इयरिंग्स बघा. मग 1200 दाखवतो. रुपए का आएगा लॉन्ग. हे बघा हे पण मस्त आहे बघा. हे कितने का है? 250. 250 रुपये बघा. हे वाले पण मस्त आहे बघा. प्योर सिल्वर. प्योर सिल्वर. ये वाला भी क्या बड़ा वाला? 450 का है. 450 रुपीज का है बघा. किस रेंज में स्टार्टिंग? चांदी में 1000 से स्टार्टिंग है. उसके प्लस है. हाँ क्या रेंज में ये क्या है? इसको क्या बोलते हैं? स्क्रबर. स्क्रबर है क्या? फूड स्क्रबर है क्या? और ये क्या है? ये धूप जलाने वाला है. धूप जलाने वाला. क्या रेंज है इसका? 200 रुपए का. ये कढ़ाई का कौन सा है ये? ट्रे मिट्टी का तवा है. मिट्टी का तवा है क्या? कढ़ाई. और ये मल्टीपर्पज वाला. मल्टीपर्पज वाला. करी बन जाएगा. ये करी सांबार दाल रसम. सांबार दाल वगैरह राइस सब मिल प्याज सकते. कुकिंग वाला. और ये वाला 150. 150 रुपीज का. और ये बड़ा वाला ये 580. 580 रुपीज. इसमें क्या क्या बनता है? पूरी बन जाएगा. पापड़ बन जाएगा. पापड़ बन जाएगा. चपाती रोटी के लिए तवा. ये चपाती रोटी के लिए तवा है बघा यांच्याकडे. ये कितने का? 490. 490 रुपीज का है बघा. केरला वरून आले हे लोक. ये भाई अपने उत्तराखंड से आए हैं. क्या रेंज है बैग का? सब अलग अलग रेंज. अलग अलग रेंज है क्या? तो भी बता सकते थोड़ा सा? जी ये हैंडमेड में ये कौन सा ये वाला ये 400 का 4. 400 रुपीज का. ये वाला ये भी 400 है. 400. ये सब ये छोटे छोटे वाले अलग अलग रेंज है. वो 450 में है. 450 रुपीज में. 450 रुपये में. और ये क्या है सर? कवर है कुशन कवर. ये क्या रेंज है? 1250. 1250 का. और ये वाला ये टेबल है ना ऑल हैंगिंग पर्पस से काम आता है. हाँ ये 1250. 1250 रुपये का. यही है ना जो जी जी. लगा है. और ये बॅग्स वगैरे 400 रुपीज. बघा यांच्याकडे वेगवेगळे बॅग्स आहे मस्त डिझाईन वाले बघा. हे पण छान आहे. हे कितने का? सेम रेंज. सेम रेंज. ठीक आहे. बघा वेगवेगळे प्राइस आहे यांच्याकडे. बघा हे ताई आहे ना. हे ताई सोलापूरवरून आले आहे. काय ताई तुमच्याकडे काय काय भेटेल? माझ्याकडं कडक भाकरी आहे, शेंगाची चटणी आहे, सोलापूरचा प्रसिद्ध काळा मसाला आहे, जवळ चटणी, सगळ्या प्रकारचे सांडगे आहेत. थोडं दाखवू शकतात का? हे भाकऱ्या कितीला आहे?
ही भाकरी 60 रुपयाला 5 भाकरी. आणि किती दिवस टिकते? हे 6 महिने राहते. 6 महिने राहते. हो, चुलीवर भाजून ड्राय केलेली आहे त्यामुळे टिकते, खराब नाही होत. ही बाजरी आहे ना? हा, बाजरीची. आणि हे ज्वारीची? आणि हे ज्वारीची, ती पण 60 रुपयालाच आहे. ती पण तशीच आहे. ती पण 6 तशीच आहे. महिने टिकते, खराब 6 महिने नाही होत. टिकते. हो. अजून चटण्या काय काय तुमच्याकडे? हे काय शेंगदाण्याची चटणी आहे, ही आम्ही स्वतः उकळात काढतो. आणि हा काळा मसाला आहे, हा आपण असं उकळात म्हणजे पाऱ्याच्या ह्याच्यातच काढलेला असतो. ही जवसाची चटणी आहे. आणि हे बाजरीचे खारोडे आहे. हे म्हणजे स्वतः बनतात तुम्ही? स्वतः बनवतो. फॅक्टरी आहे का तुमची? हो, आहे. कुठे आहे? तुळजापूर रोडला कासेगाव आहे, दक्षिण सोलापूरमध्ये. मिक्स डाळीचे सांडगे आहेत आणि हे लाल तिखट आहे. लाल तिखट. हो. काय प्राइस आहे तरी पण याची? हे जी 400 रुपये किलो आहे, हे पण 400 आहे. हे 250 रुपये किलो आहे. हे 300 रुपये. हे 600 रुपये किलो आहे. आणि हे 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. हो आणि काळा मसाला तेच आहे ना, म्हणजे पॅकेट मध्ये तुम्ही ठेवले तेच आहे ना? आहे. हो हो हो. ठीक आहे. व्हेज नॉनव्हेज सगळ्याला सांगतो, वरून ह्याला मसाले मिरची काहीच नाही घालायचं, सगळं ह्याच्यात असतं. ठीक आहे. हा मसाला किती दिवस टिकतो काळा मसाला? हा वर्षभर राहतो, वर्षभर राहतो. कारण सगळे पदार्थ भाजून त्याला कुटलेले असते, त्यामुळे खराब नाही होत लवकर, चांगला राहतो हा. तुळजापूरला कुठे आहे तुमचा ऍड्रेस सांगा त्यांना. तुळजापूर पासून उळे म्हणून गाव लागतं, तिथून 2 किलोमीटर आत. हा ठीक आहे, हा, ठीक आहे. आत. तुमच्या दुकानाचं वगैरे नाव काय? TSK मसाले म्हणून आमचं ते नाव आहे. तिथं आतमध्ये फॅक्टरीच आहे. हायवे पासून एक 500 मीटरवरच आतल्या बाजूने फॅक्टरी आहे आमच्या, पूर्ण तयार करतात. आता हे ताई आपले आता नंदुरबार वरन आले. ताई काय काय तुमच्याकडे? लसूण आहे, लसूण आहे आणि काय? लसूण आहे आणि पुरी. लसूणची काय प्राइस आहे तरी पण? 100ला पाव आहे. 100ला पाव. हे तुमचं पूर्ण प्रॉपर शेतात आले? हा, शेतातले. शेतातले. हे पण सेमच आहे. शेमच. आणि काय डाळ किती? हे तुमच्या शेतातली आहे का? शेतात बघा यांच्या शेतातली डाळ आहे बघा. काय प्राइस आहे याची? 300 रुपये. 300 रुपये किलो. ठीक आहे. बांधवर पिकवलेले आहे, फवारणी वगैरे नाही. केली आहे का तुम्ही? ठीक आहे. बघा यांच्याकडे लसूण बघा सगळे असे, यांनी सगळं माल त्यांनी आणला आहे. तुम्ही या इथं नक्की. 4 एप्रिल पर्यंत हे लोक आहे इथं. तर तुम्हाला इथं सगळं लसूण तुम्हाला भेटेल इथं. ठीक आहे. आता आपण आलो आहे झारखंड काउंटरला. क्या क्या दीदी आपके पास? हमारे पास में साबुन है, क्रीम है, हेयर ऑयल, शैम्पू है, फेस वॉश है और हेयर ऑयल है, बॉडी पेन ऑयल है, RSCN ऑयल भी है, फेस मसाज. थोड़ा बता सकते हैं क्या ऑयल म्हणजे मतलब क्या रेंज है इसका? यूट्यूब क्या रेंज? रिलीफ ऑयल है हाँ. ये. किसी को भी अगर बॉडी में दर्द होता है, ये हम लोग धतूरा, पंचांग, अश्वगंधा, सातावरी, अम्बा, हल्दी, ये सबसे बनाया गया है. किसी को भी पेन होगा, आप लगा के मालिश कीजिए, बहुत हड्डियों के अंदर से दर्द को निकालता है. और कौन सा ऑयल है? हाँ? और इसमें ग्राउंड नट ऑयल है, तारपीन तेल है, कुसुम ऑयल है, करंच ऑयल है. झारखंड में मिलता है, जो पेन के लिए बहुत अच्छा रहता है. इसका क्या प्राइस है? ये 200 ml का बोतल है, ये 100 ml का भी बोतल है. ये 250 का है, मतलब 450 का है. 200 ml. ठीक है. और ये क्या एलोवेरा फेस वॉश है. फेस वॉश है क्या? हाँ, हाँ. ये भी झारखंड से आपने मंगाया? सब इसका क्या प्राइस है? ये 370 का है. 370 हाँ. ऑर्गेनिक प्रोडक्ट है, केमिकल्स वगैरह नहीं ठीक है. डालते. और ये वाला आंवला आंवला का शैम्पू है. शैम्पू है क्या? आपको अलग से कंडीशनर लगाने का जरूरत नहीं है. जरूरत नहीं है. नहीं. और ये क्या है मैडम? ये क्रीम है, स्क्रब है. ये क्रीम, ये क्या प्राइस है? 250 का. 250 रुपये. ये भी है ना? हाँ. एलोवेरा क्रीम है बघा यांच्याकडे एलोवेरा क्रीम है. ये कितने का? 250. 250 रुपये का. ठीक है. और ये क्या है, साबुन है क्या सब? हाँ. ये काय काय मतलब? नीम तुलसी का. नीम तुलसी का. और ये भी Organic soap है. ये भी मस्त साबुन है. ये कितने का? 100 रुपीज का. और ये वाला ये पपीता का है, आलमंड का. देखिए मैम, ऑर्गेनिक सोप. पपीता और इसका है. ठीक है. अच्छा. और ये पाउडर काय का? फेस वॉश. नीम तुलसी एलोवेरा रोज सबका इसमें मिक्स है. ठीक है. हे बघा हे दादा आपले कोल्हापूरवरून आले. काय काय रेंज आहे ताई? बघा हे रेंज काय म्हणजे चप्पलाची? 15 तक आहे गाडी.
1500 पर्यंत येईल. ठीक आहे. चप्पल ओरिजिनल कोल्हापूर लेदर चप्पल आहे. लेदर आहे का? ठीक आहे. ही पण ना, ही कितीला आहे? तिकडे आहे बघा हे सगळे कितीला? 1500, 500, 1500, 500 अलग अलग रेट आहे. अलग अलग प्राइस आहे. आणि हे लहान मुलांचे कितीला आहे? 150 रुपीजला आहे. 150. आणि हे वाले 900 रुपयाला बघा यांच्याकडे चप्पल. लेडीज चप्पल पण आहे. काय रेंज आहे? 500. 500 रुपयाला काय? बघा 500 रुपयाला बघा यांच्याकडे चप्पल. हे कितीला? 900 रुपयाला. 900 देणार तुम्ही. अजून त्यांच्याकडे भरपूर चप्पल आहे. दुकान नंबर 409. आता आपण आपल्या मित्राकडे आलोय. काय तुमच्याकडे? माझं नाव दत्तू कांबळे आहे. आमचा दुर्वा महिला बचत गट आहे. स्टॉल नंबर 374 आहे. आणि आपल्याकडे स्लिंग बॅग लेदरच्या, फक्त लेदरच्या या 600 पासून स्टार्ट आहे. 600 पासून ते 700, 800, 900, 1000 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे लेदरच्या बॅगेस सुद्धा आहेत लेडीजच्या, त्या सुद्धा 1500 रुपयाला आहेत. हे शिप लेदर आहे. परत त्या साईडला बफेलो स्किन आहे. बफेलो स्किन आपल्याकडे 2500 पासून स्टार्ट आहे. 2500 आहे. परत आपल्याकडं 3000 परत 3500 पर्यंत पण आहे. आणि प्युअर लेदरचे मी स्वतः बनवतो. आमचं गट सुद्धा स्वतः बनवतो. सगळ्या महिला कामं करतात. आपल्याकडे लॅपटॉप बॅग सुद्धा आहेत. जसं की ही लॅपटॉप बॅग झाली. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. स्लिंग बॅग आहे, जेंट्स मध्ये पण आहेत, वॉलेट आहेत, बेल्ट आहेत. उद्या लागतीलच. तर सगळ्यांनी येऊन भेट द्या आमच्या स्टॉलला. 314 नंतर आमचा स्टॉल 374. या बॅगची रेंज काय आहे? या ब्रँडची 2800 आपल्याकडे. 2800. पण हे एक नॅचरल लेदर आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचं लेदर येतं. पीडीएम सुद्धा असतं. पण आपल्याकडे नॅचरल थोडं महाग येतं आणि टिकायला चांगलं आहे. हे महत्वाचं, टिकायला चांगलं आहे. शिकायला सांगितलं. त्यामुळे थोडंसं महाग आहे. पण आपण लोकांना डिस्काउंट पण देणार आहे. डिस्काउंट पण देना सर. अभी हम लोग आए ये काउंटर पे. क्या क्या है दीदी आपके पास? हमारे पास में साड़ीज हैं, ब्लाउजेस हैं, सब अलग अलग तरीके की. कॉटन, लिनन, प्योर सिल्क में भी है, चिनॉन में है, कलमकारी में है. कलमकारी में कुर्तीज है, कॉर्ड सेट्स है, प्लाजो है, स्कर्ट है, सब मिल जाएगा आपको. आप कभी विजिट करें. तो भी ये साड़ी का रेंज कर दिखा सकते हैं थोड़ा सा? हमारे पास अलग अलग तरीके की साड़ियाँ हैं. जैसे कि ये लिनन में आएगी, लिनन में आएगा? कागरू प्रिंटिंग बोलते हैं इसको, इंडिगो में. इंडिगो में. हाँ मस्त है. समर वेयर आएगा ये प्योर. ये लिनन में आता है बागरू के. फिर प्योर कॉटन में आते हैं ऐसे वाले. हाँ ये प्योर कॉटन में आएगा क्या? हाँ जी. क्या रेंज है इसका? 1500 1500 रुपये का. ऐसे है. सब प्योर कॉटन है. इसका ब्लाउज ये वेदर के लिए बहुत अच्छा बहुत अच्छा है. ये इसका ब्लाउज आएगा. ऐसे आएगा इसका ब्लाउज. डिफरेंट प्रिंट में ब्लाउज आएगा, पल्लू आएगा. बहुत प्यारे पीसेस है. फिर आपको रेडी में ब्लाउजेस मिल जाएंगे. ये क्या रेंज है? 1000 रुपीज. और साइज सब साइज सब. ऑल. हाँ जी. और क्या है? और फिर हमारे पास ऐसे हैवी में भी ब्लाउजेस है. यही में ब्लाउज है आपके? हाँ। क्या रेंज है उसका? वो सब 2500, 3500 ये रेंज में आएंगे. सब प्योर में है वो सब ब्लाउज एकदम हैवी वर्क है. डिजाइनर ब्लाउजेस है. फिर आपको कलमकारी में, जयपुरी ब्लॉक प्रिंटिंग में आपको और कुर्ते मिल जाएंगे. कुर्ते हाँ जी. स्कर्ट वगैरह भी स्कर्ट भी है. रैप अराउंड स्कर्ट आएगा, प्लाजो आएगा, ये सब मिल जाएंगे. स्टार्टिंग प्राइस इनमें है 550 से स्टार्टिंग. 550 से स्टार्ट है. हाँ. ताई आता परभणीवरनं आले. ताई काय काय तुमच्याकडं? आमच्याकडे मसाले आहेत, लोणचं आहे, खारोडी आहे, सांडगे आहे, लाल तिखट आहे, अगरबत्ती आहे. आणि सगळ्यांची प्राइस सांगू शकता तुम्ही? हो. लोणचं 500 रुपये किलो आहे. हे ऑर्गॅनिक आहे. याच्यात कुठलेही रासायनिक भेसळ नाही, कलर नाही, काहीच नाही. ऍसिडिटी होणार नाही खाल्ल्यानंतर. काळा मसाला आहे, गरम मसाला आहे, कांदा लसण मसाला आहे. त्यानंतर हे लिंबू लोणचं आहे, गावरानी लिंबापासून बनवलेलं. याच्यामध्ये साखर न ऍड करता गुळ वापरलेला आहे. शरीराला कुठलेही हानिकारक नाही. मिरची, गावरानी मिरचीचं लोणचं आहे ते. हे जे आहे ते त्याच्यामध्ये तेल वापरलेलं नाही कुठल्याही प्रकारचे. तेल बिलकुल नाही वापरलं. हा, ठीक बिलकुल आहे. नाही. काय प्राइस आहे याची? हे 150 रुपयाला 500 ग्राम आहे. हे 150 रुपयाला 500 500 ग्राम ग्राम. लिंबू लोणचे. आणि मिरची लोणचे ते पण सेम प्राइस आहे. सेम प्राइस. आणि हे काय? हे सांडगे आहेत. हे सांगितले काय? उडीद डाळ,
मूग डाळ हम्म. ते सालीच्या डाळ असतात ना हा. गावरानी त्याच्यापासून बनवलेले आहेत हे. काय प्राइस आहे याची? याची प्राइस आहे 150 रुपयाला 250 ग्राम आहे. आणि 100 हे सांगले रुपयाला 250 ग्राम. हे बाजरीची खारोडी आहे भाजी खालली आहे का? ठीक आहे. हे कितीला आहे? 100 रुपयाला 100 रुपयाला. 250 ग्राम. 250. अजून हे मसाले लाल तिखट आहेत. हे याच्यामध्ये कलर वगैरे mix याच्यात आहे? काहीच नाही काहीच काही नाही. एकदम ओरिजिनल आहे. मीठ नाही कलर नाही काहीच नाही. आणि हे घरी जाड जे आपण कुट्टीचे मशीन असते ना त्यानं कुटलेले आहे हे. तुम्ही कुठले? जाड. हे काय ताई? हे एसर पावडर आहे म्हणजे ग्रेव्ही साठी युज होते हे. ग्रेव्हीसाठी होतो. हा. म्हणजे भाज्या वगैरे आपण बनवत असतो. हो काय प्राइस आहे याची? हे तुम्हाला 50 रुपयाला 250 ग्राम मिळेल. 250 ग्राम. हा. आणि हे आमच्या घरी बनवलेल्या अगरबत्त्या आहे महिलांनी हाताने. याच्यात कुठल्याही रासायनिक गोष्टी वापरलेल्या नाही. फुलाच्या चुरा म्हणजे फुल असतात ना त्याच्यापासून बनवलेले हे. महिला बचत गट हा तुमची? महिला बचत गट. हे राळीपासून बनवलेले. राळ असते नवरात्रामध्ये देवीला वापरतात हा. त्याच्यापासून. त्याच्यापासून. हे पण फुलांचे ते ह्याच्यापासून बनवलेले मोगरा सेंट आहे हा. जे फुलं आपण देवाला युज होतात ना ते हा. सुकून त्याचे पावडर बनवून त्याच्यापासून. त्याच्यापासून. आर्टिफिशियल कुठलेही त्याच्यामध्ये केमिकल नाहीये. केमिकल फ्री. केमिकल नाही. हे काउंटर. हा बोला ताई काय काय तुमच्याकडे? आमच्याकडे ज्वारी आहे एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले गांडूळ खतापासून. हे काय गांडूळ खतापासून का? गांडूळ खतापासून एकदम ऑर्गॅनिक. हे पण तुम्ही विकतात का गांडूळ खत? हे कितीला आहे? हे म्हणजे 50 रुपये किलो आहे. हे आमची आयडेंटिटी आहे. हे 50 रुपये किलो. हे तुमची हे कार्ड आहे का यांचं? हा. ठीक आहे. कधी जर लागलं तर माल पण आम्ही देतो. देतो का? कुंड्यात तुम्ही शहरामध्ये पिकवताना माल देतो त्याच्यासाठी बाजरी आटा आहे. बाजरी आटा आहे आणि चणे आहे. चणे तुमच्या शेतातलेच आहे का? हो हो एकदम. काय प्राइस आहे याची? 100 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो. आणि काय काय आहे? चिया बीज आहे. हे काय? चिया बीज आहे हे कितीला आहे? 250 रुपयाचं. 250 रुपये किलो. मूग डाळ आहे एकदम दात्यावर बनवलेली मूग डाळ आहे. ठीक आहे. हा. उडीद डाळ पण आहे. तूर उडीद डाळ काय रेंज आहे? ती 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो आहे. हा. ठीक आहे. आणि तूर डाळ आहे दात्यावरच बनवलेली आहे. एकदम नैसर्गिक पद्धतीने बनवलेली आहे. तीळ आहेत शेतातलेच आहेत. हे तीळ आहेत आणि ही मोहरी आहे. ही राई कितीला आहे ही मोहरी? मोहरी 60 रुपयाची आहे. 60 रुपयाला. आणि हे काय आहे त्यामध्ये? हे पालक हे शेवाळ्या आहेत शेवाळ्या. बनवलेल्या. हे आहेत एकदम म्हणजे शरीराला हानिकारक नाहीत. ह्या बिटाच्या शेवाळ्या आहेत. ह्या पालकच्या शेवाळ्या आहेत. आणि महिलांनी विणकाम करतात आमच्या. हा. आमचं महिला विक्री केंद्र आहे. हम्म. सर्व महिलांनी मिळून एकत्रितच मॉल बनवलेला आहे आमच्या प्रभागामध्ये. महिला विणकाम करतात त्यामध्ये म्हणजे तुम्ही तोरण वगैरे बनवतात? हो महिला एकदम- सगळ्या? हा एकदम छान पद्धतीने विणलेले ट्रिपल साईजचे ताट घातले तोरण आणि ह्या डॉल पण आहेत. ते भावलीला लावले ते तोरण सगळे तुम्ही बनवले? हो हो महिलांनी बनवले. ते आणि घुंगट पण. पापड वगैरे बनवतात का? हो हो पापड पण आहेत घरीच बनवलेले. हे मोरिंगा पापड पापड. तुमच्या महिला लोकांना बनवले? हो सगळ्या महिला बचत गट. हो हो छान आहे बघा. आणि खूप मेहनत घेतात हे लोक. किती प्राइस काय याची? हे 100 रुपयाचे पापड 100 आहे. रुपयाला. आणि अजून हे उडीद डाळ म्हणजे पापड आहे. उडीद डाळ पापड आहे. हा. आणि ते फरसाण वगैरे कटले? हा ते पण आहेत महिलांनीच बनवलेले आहेत. केळीचे चिप्स आहेत. केळीचे चिप्स आहे का? काय प्राइस आहे याची? यांचे 30 रुपये पाव आहेत. 30 रुपये पाव आहे का? ठीक आहे. महिलांनी बनवलेले. आणि पेटीकोट सेंटर पण आहे आमचं. हे पण हाताने बनवलं का तुम्ही? हो, हो. छान आहे. कितीला आहे? ते 300 रुपये जोडी. 300 रुपये. या कुंड्या पण आहेत त्यामध्ये. इकडे ठेवल्या जागा अपुरी पडते. हा. मस्त बनवलंय. कुंड्या आहेत. घरात ठेवायला छान आहे म्हणजे. हा. ते महालक्ष्मी कार्यक्रम राहते ना आणि लग्न वगैरे मुलींचे होतात तर रुखवतामध्ये त्यासाठी बनवलंय. चालेल. ठीक आहे. हे लोक हे परभणीवरनं हे लोक आले तर तुम्ही या काउंटरला या. 334 यांचा काउंटर नंबर है. चला. कहाँ से आप? त्रिपुरा से। त्रिपुरा से. क्या क्या है आपके पास? साड़ी कौन सा? साड़ी है, ड्रेस है, कॉटन का साड़ी है, सिल्क का है, प्योर हैंडलूम कॉटन है, थोड़ा कॉटन ये- सिल्क है। क्या रेंज में है? 1200 का, 1200 रुपये का. और ये वाला 1800 का। 1800 का. ये वाला मस्त है. ये व्हाइट वाला ये क्या रेंज है? ये 1500 1500 रुपए का है क्या? ठीक है. और
सब ये प्योर सिल्क में आएगा, प्योर सिल्क में आएगा 3500। ये प्योर कॉटन में आएगा 1500 का। सब अलग अलग रेट है, 1000 से स्टार्ट है। 1000 से स्टार्ट आहे. ठीक. हे आपले दादा आपले अकोल्यावरून आले. सर तुमच्याकडे काय काय म्हणजे फ्रेम माझ्यापाशी संपूर्ण सागवानी लाकडाचे प्रॉडक्ट आहे. प्रोडक्ट आहे? त्यात महाराजांचे फोटोज आहे, राजमुद्रा आहे, मशाल आहे, ढाल आहे, हनुमानजीचा गदा आहे, कॅबी हँगर्स आहे, ही कॅनॉन आहे. हे काय रेंज मध्ये? हे 2200 रुपये. 2200 रुपये. आणि आपले बाबासाहेबांचा फोटो यांची काय? हा लाकडामध्ये आहे, लाकडामध्ये 3000 रुपयाला. 3000 रुपयाला आहे का? हा. ठीक आहे. आणि हे हे समई आहे 3500 रुपयाला आहे. समय 3500 रुपयाला. आणि हा फ्रेम हा 4000 4000 रुपये. आणि महाराजांचा फोटो हा 1500 रुपये. हा 1500 रुपयाला महाराजांचा फोटो आहे ना. आणि हे पालटन हे पोळपाट आहे तो 750 रुपये. 750 रुपयाला. आणि हे मला महाराजांचं ते 3500 रुपयाला. हे 3500 रुपये बघा आहे तुमच्याकडे. हे पण बघा मस्त आहे. आणि हे गाडी ही 2200 रुपयाला. 2200 रुपयाला. ही मोठी वाली 4000 रुपयाला बघा. आणि ही फ्रेम 2200 रुपये. 2200 रुपयाला बघा. हा पण मोठा वाला ही 5000. 5000 रुपयाला बघा यांच्याकडे. हे काय आहे? मशाल आहे, मशाल मशाल आहे का? कितीला आहे? 4500. 4500 मशाल आहे यांच्याकडे. आता हे आपण हे आयनगरवरून आले. काय काय आहे तुमच्याकडे? सर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, लाईक धना पावडर, हळद पावडर, मिरची, तिखट मिरची, तरीची मिरची. आमच्याकडे स्पेशल मसाला पण बनतो, पण त्याला एक नाव द्यायचं म्हणून आम्ही मालवणी मसाला म्हणून नाव दिलेले. स्पेशल काळा मसाला, मटन गरम मसाला, बिर्याणी मसाल्याचे काय प्राइस आहे? सर ह्याचे ना रेट्स इथले तसे 200 रुपये पाव किलो. 200 रुपये. हे सगळे म्हणजे 200 रुपये. हिरवा गोळा मसाला पण, मटन मसाला पण, स्पेशल काळा मसाला, मालवणी मसाला, तरी मसाला, येसूर कणी, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि हळद पावडर. हे सगळे 200 रुपयाला आहे का भाव? हे वाले आहेत ना, हे 100 रुपये पाव किलो आहे. हे 100 रुपये पाव. 4 मसाले, बाकीचे सगळे 200 रुपये पाव. 200 रुपये पाव किलो. ठीक आहे. तुम्ही म्हणजे कुठून आले? सर आम्ही अहिल्यानगर, आमचा तालुका अकोले येतो, गाव राजूर आहे आमचं. आणि हे स्वतः तुम्ही बनवतात? हो, घरी बनवतो. घरी बनवतात. ठीक आहे. तुमची फॅक्टरी आहे का? तशी बेसिकली फॅक्टरीच होती, बट नंतर जशी मम्मीने महिला बचत गट एक स्टार्टअप केला ना, हा. मग आता 10 महिला आहेत बचत गटामध्ये, मग त्याही मिळून सगळं करतात. सगळं करतात. ठीक आहे. आणि आम्ही असं बाहेर मार्केटिंग वगैरे करतो, ऍडव्हर्टायझिंग. एक्झिबिशन वगैरे तेव्हा? हो, आम्ही एक्झिबिशन वगैरे करतो. आणि समजा ऑफलाईन तिथं तुम्हाला मागवायचं असेल तर ऑनलाईन वगैरे? तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी देतो आम्ही, म्हणजे तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आला की डिलिव्हरी मिळून जाईल तुम्हाला. का प्राइस क्या क्या प्राइस है? 180. और वो वाला और ये क्या क्या है वो? पंकिन से. ये का इसका बादाम का क्या प्राइस है? 24 है. ये वाला क्या है? गार्लिक से क्या? ये कश्मीरी गार्लिक से. क्या रेंज है? 2000 रेंज. ठीक है. और ये राइस मैंगो क्या रेंज है? 1600 रुपीज. ये क्या है? 1800. ये 1600. ये 600 रुपीज का. और ये क्या है? होमी है. ये ब्लैकबेरी है. ब्लैकबेरी है. कितने का है? इसका 1600. 1600 रुपए का. ब्लूबेरी है. ये ब्लूबेरी है ना? भी बना सकते ये भी, ये कितने का? ये भी 1600. ये 1600 रुपए. ये ड्राई कीवी है. ड्राई के क्या प्राइस है? 1000 रुपीज का. और दोनों का क्या है? ये वॉलनट 1 मिनट का क्या प्राइस है? 2200. 200 रुपए का. हाँ, ये दो से ये मिक्सड है. ये मिक्स कितने का है? मिक्सड है 1500 रुपए का. ठीक है. और ये अंकल अभी भर रहे क्या है? क्रैनबेरी. क्या प्राइस है? क्रैनबेरी का 2000. 2000 रुपए. ये थोड़ा यूनिक लग रहा है. क्या है? ये पीकन है. कश्मीरी पीकन है. कश्मीरी पीकन. क्या प्राइस है? इसका 28. 28. और वो खजूर जैसा है उसका क्या प्राइस है? हाँ जी.
इसका क्या प्राइस है? इसका ये 2400 प्राइस है इसका 1800 1800 रुपीज का। ये जम्बो साइज है सबसे बड़ा। और हनी भी है क्या आपके पास? हनी भी है, क्या रेंज है? इससे 800 800 प्योर जंगली हनी है। एक बार टेस्ट करोगे ना तो पता चल जाएगा, सेकंड में नहीं कुछ अलग ही खाएगा। ना चिक्की है, काय रेंज मध्ये ताई चिक्की? राजगिराची 100 रुपयाला आहे. ही पण राजगिरा ना? ही कुठली आहे? ही शेंगदाण्याची 100 रुपये. आणि ही वाली खोबरा चिक्की 120 रुपये, 120 रुपयाला. ही वाली तीळ चिक्की 120 रुपये, 120 ला. ही वाली ती शेंगदाणा हीच आहे का? सेम आहे का? खोबरा चिक्की ही खोबरा कितीला? 120. 120 ला. हे काय ते गुळ शेंगदाण्याची लाडू आहे कितीला आहे? 100. 100 ला आहे. छान. हे ताई संभाजीनगरवरून आले, यांच्याकडे कुर्तीस आहे. काय काय रेंज मध्ये ताई कुर्तीस? 550 650 750. कॉटन एरियॉन आहे. तो दाखवू शकतात का? हो बघा ताईकडे कुर्तीस आहे, संभाजीवरनं नगरवरनं आले आहे. बघा कॉटन मध्ये हे कॉटन आहे का? काय काय रेंज मध्ये? ही 550 550 ला. आणि रिओन मध्ये आहे. ही कुठली आहे? रिओन मध्ये रिऑन मध्ये का? बघा मस्त डिझाईन आहे बघा. हे पण 550 ला. काय काय म्हणजे कुठली कुठली साईज अवेलेबल तुमच्याकडे? लॉंग साईड आहे, लॉंग आहे, शॉर्ट आहे. लॉंग आणि शॉर्ट कुर्ती. ठीक आहे. हे पण छान आहे बघा यांच्याकडे कुर्तीस, मस्त आहे बघा. असं यांचं हे दुकान आहे बघा इथं. बघा हे पण छान आहे बघा. तर हे चंद्रपूर वरनं आले आहे, यांच्याकडे मातीचे भांडे आहे. सांगा ना ताई काय काय तुमच्याकडं? पावले आहे, पावले काय प्राइस आहे? लक्ष्मीची पावले आहे, स्पॉट आहे, फ्लावर ठेवासाठी, टिपा आहे, आणि एक खूप झाडाचं आहे. त्याच्यात पण आपण झाड छोटी छोटी नाही का हा ठेवू शकतो. याची काय प्राइस आहे? हे पण झाडासाठी नाही का चालूच आहे. नाही प्राइस काय? पैसे किती आहे? 150 रुपये, 150 रुपयाला. ठीक आहे. आणि हे पावलं कितीला आहे? 50 रुपये, 50 रुपयाला. आणि हे भांडे कितीला आहे? 600 रुपये, 600 रुपयाला. हे वाला पण मस्त आहे, लाइटिंगचं आहे, लाईटचं नाही. हे कितीला आहे? 600 रुपयाला. आणि हे वाले 300 रुपयाला. बघा वेगवेगळी यांच्याकडे आहेत. आणि या मूर्त्या त्याने भजन सेट आहे 5 मूर्तीचं भजन सेट आहे 2,500 का? हे पण मस्त आहे. आणि ते मटकं ते कितीला आहे? ते मला सेट आहे पूर्ण सेट आहे का? कितीला आहे ते? 150 150 1500 रुपयाला. यांचे बघा हे पण छोटे वेळे मस्त आहे, डिझाईन आहे बघा. आता आपल्या बरोबर आहे आपले अक्षय सर. ते खूप मोठे म्हणजे आपले ओळख आहे यांची युट्यूब मध्ये. तर सर तुम्ही म्हणजे इथं कशासाठी आलाय? म्हणजे मी एक्झिबिशन कव्हर करण्यासाठी आलो. जसं हे महालक्ष्मी सरस लोकांना खूप आवडतं, व्ह्युअर्सचं मध्ये बोलतात ना आवडतंय, कारण की महिला बचत गटांचं असतं हे. त्यामुळे मी दरवर्षी महालक्ष्मी सरस करतो. आणि माझं तर तुम्हालाही माहिती असेल की तुमचं चॅनलचं नाव वगैरे सांगा. अक्षय कांबळे. अक्षय कांबळे यांचं चॅनलचं नाव आहे. असल्यामुळे प्लीज सरांना फॉलो करा तुम्ही. कधी शोध लागले कधी लागला छान आहे. नागपुरात 4 बॉटल घेतल्या. मागे आपल्या इथं ना माधवी मॅडम आले बघा, ते आपल्या स्टॉल वरती आले. ऍक्ट्रेस आहे का? मराठी ऍक्ट्रेस. आता हे एक्झिबिशन मी आता कव्हर केलं महालक्ष्मी सरस म्हणून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. चला मग.